Hello, welcome guys, welcome in a chemistry class. Myself is Abande Sushil and today I am going to teach you the classification of matter. So from chemistry first paper in 11th standard, some basic concept of chemistry. This is a very important point. Okay, so matter has been classified into two types, pure substance, mixture. ओके, यामध्ये नेमकं प्युअर सबस्टन्स कशाला म्हणायचं आणि मिक्सचर कशाला म्हणायचं या दोन गोष्टी मी तुम्हाला या बाजूला सांगेन. सो फर्स्ट इज अ प्युअर सबस्टन्स. व्हॉट इज एक्झॅक्ट प्युअर सबस्टन्स? ओके, जगातली अशी कुठल्या गोष्टीला आपण प्युअर असं म्हणतो? थोडंसं इमॅजिनेशन ठेवा की नेचरमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. नेचरमध्ये आपण ऑब्झर्व करत असतो नेचरला रोजच्या रोज, आहे ना. तर अशी गोष्ट आपण ब्युटिफुल किंवा छान अशी कशी म्हणतो ज्यामध्ये कुठेतरी आपल्याला इक्वॅलिटी दिसते. जसं की निसर्गामध्ये काहीतरी एका साईडला जी गोष्ट दिसते त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला सेम गोष्ट दिसते, आहे की नाही. अशा गोष्टीला आपण ब्युटिफुल म्हणतो, आहे ना. त्यानंतर आणखी एक गोष्ट तुम्हाला जे रेग्युलर तुमच्या कॉलेजमध्ये किंवा रेग्युलर तुमच्या शाळेमध्ये तुम्ही अनुभवली असेल, भरपूर स्टुडंट्स असतात शाळेमध्ये, आहे की नाही. हजारो स्टुडंट्स असतात. तेवढ्यापैकी आपण एक असे दोन स्टुडंट्स असतात जे की ट्विन्स असतात. एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय तुम्हाला, ट्विन्स असतात आणि त्या दोन एकदम एक्झॅक्ट असतात. तर सगळ्यांचं लक्ष एक वेगळी सगळ्यांची इमेज असते त्यांना पाहण्याची, आहे ना. तर आपण काय करतो की एकदम एक्झॅक्टनेस कधी ओळखतात तर कधी ओळखूच येत नाहीत एकमेकांना. त्यामध्ये इक्वॅलिटी असल्यामुळे काय झालं की आपल्याला ते एकदम सगळे त्यांच्याकडे जास्त वेगळं बघण्याचा दृष्टिकोन असतो. सगळे त्यांच्याकडेच बघत असतात, आहे की नाही. नवीन आलेला विद्यार्थी जो कोणी असेल. सो ही जी गोष्ट आहे ही इक्वॅलिटीमुळे थोडीशी ब्युटी येते. ओके, तर प्युअरमध्ये काय असणार आहे? नेमकं प्युअर म्हणजे त्यामध्ये काहीतरी सारखेपणा असणार आहे, कंटिन्युटी असणार आहे सारखेपणाची. ओके, हे प्युअर, त्याला आपण एक ब्युटिफुल असं म्हणतो. किंवा जगातली सगळ्यात ब्युटिफुल गोष्ट आठवा तुम्ही कुठली आहे? ती डायमंड म्हणतो त्याला, आहे ना. सो डायमंडमध्ये जर ऑब्झर्व केला असेल तुम्ही, डायमंडची कधी इमेज पाहिली असेल तर त्यामध्ये काय दिसतं तुम्हाला? जास्तीत जास्त इक्वॅलिटी दिसते, एकदम प्युअरनेस दिसतो. थोडक्यात इथं येतोय शब्द, आहे ना, प्युअरनेस. कम्प्लीट सेम पार्टिकल असतील आणि डिस्ट्रीब्युटेड असतील, एकदम एक्झॅक्ट स्ट्रक्चर असतं त्याचं, त्याला आपण एकदम प्युअर म्हणतो. त्यानंतर 24 कॅरेट्स गोल्ड म्हणतो आपण. का म्हणतो असं 24 कॅरेट्स गोल्ड किंवा 22 कॅरेट्स गोल्ड का म्हणतो? त्याच्या प्युरिटीवर डिपेंड असतं. त्याच्यामध्ये सारखे फक्त गोल्डचेच पार्टिकल असतील, फक्त डायमंडचेच पार्टिकल असतील तर तो कसला असणार आहे? प्युअर सबस्टन्स असणार आहे. ओके, थोडंसं मी आता पॉईंटकडे आणतोय. यामध्ये कसे असतील? पार्टिकल्स एकाच सबस्टन्सचे बनलेले असतील, आहे का नाही, कुठलाही एक. तर त्यांनी जे बनलेले पार्टिकल्स आहेत हे कसे असतात? प्युअर असतात. आणि यामध्ये जर दुसरा एखादा पार्टिकल आला तर त्याला आपण काय म्हणतो? इम्प्युअर म्हणतो. दुसरा एखादा हा पार्टिकल जर दुसरा असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? इम्प्युअर म्हणणार आहे. पण प्युअर कधी असेल? तो सेम पार्टिकलनी तो बनलेला असेल. ओके, प्युअर सबस्टन्स लक्षात होते, द सबस्टन्सेस विच आर मेड बाय सेम काइंड ऑफ पार्टिकल्स. आता हे पार्टिकल्स काय आहेत हे मी पुढे डिस्कस करेन. पण सेम काइंडच्या पार्टिकलनी, हा एक काइंडचा पार्टिकल आहे, त्याच काइंडच्या पार्टिकलनी पूर्ण क्रिस्टल बनला पाहिजे, पूर्ण स्ट्रक्चर बनलं पाहिजे, त्याला आपण प्युअर सबस्टन्स म्हणतो. क्लिअर होतोय पॉईंट? त्यानंतर प्युअर सबस्टन्स झाल्यानंतर थोडंसं मिक्सचर बद्दल डिस्कस करूया. मिक्सचर, मी या साईडला मिक्सचर डिस्कस करतो. मिक्सचर, ओके. सो प्युअर सबस्टन्समध्ये लक्षात आलंय सगळ्यांना की सेम काइंडचे सबस्टन्सेस असणार आहेत. याच्या एक्झॅक्ट अपोजिट मिक्सचरमध्ये कसं असतं? हेच कंपोनंट डिफरंट काइंडचे असणार आहेत. हेच कंपोनंट डिफरंट काइंडचे. हा वेगळ्या काइंडचा असेल, हा वेगळ्या असेल, है ना, हा वेगळ्या असेल, हा वेगळ्या असेल, आहे की नाही. त्याला आपण सबस्टन्सेस म्हणणार आहे, त्याला आपण मिक्सचर असं म्हणणार आहे. सगळे डिफरंट काइंडचे, आहे ना, एकत्र आलेले पार्टिकल्स. त्यामध्ये प्युरिटी कुठे लक्षात येते तुम्हाला? इथे येते. त्यामुळे याला म्हणायचं प्युअर सबस्टन्सेस, द सबस्टन्सेस विच आर मेड बाय सेम काइंड ऑफ पार्टिकल्स. इन मिक्सचर द सबस्टन्सेस विच आर मेड बाय मोर दॅन वन काइंड ऑफ पार्टिकल्स. एकापेक्षा वेगवेगळे काइंडचे पार्टिकल्स आहेत ज्यांनी की हे एकत्र येऊन बनलेलं आहे, त्याला आपण मिक्सचर म्हणतो. तर रेग्युलर लाईफमधील एक्झाम्पल्स जर तुम्हाला सांगायचे असतील तर त्यामध्ये आयर्न कम्प्लीट Fe-चाच पार्टिकल असतो आयर्न. ओके, त्यानंतर मिक्सचरमध्ये जर सांगायचं असेल तर घरगुती आपण भरपूर जे काही खाद्यपदार्थ बनवतो काहीतरी मिक्सचरच आहे. 2-3 एकत्र करून आपली आई बनवते आपल्यासाठी, जे फूड बनवते ते एक मिक्सचर आहे की नाही. चिवडा वगैरे,
पोहे, हे एक मिक्सचर आहे, टाईपचं मिक्सचर आहे. त्यामध्ये सगळे कंपोनंट्स आपण काय करतो, एकत्र करतो आणि मिक्सचर तयार करतो. सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ मिक्सचर. प्युअर सबस्टन्सेसमध्ये रेग्युलर लाईफमध्ये कुठलेही मेटल येत असतील ते प्युअर सबस्टन्समध्ये येणार आहेत. गोल्ड 24 कॅरेट्स गोल्ड ते एक प्युअर सबस्टन्स येणार आहे. त्यानंतर डायमंड सगळ्यांना माहिती असलेला, सो तो कुठल्या प्युअर सबस्टन्सेसमध्ये येणार आहे. सो थोडक्यात या दोघांमध्ये डिफरन्स लक्षात आला. सो प्युअर सबस्टन्सेस आर मेड बाय सेम काइंड ऑफ पार्टिकल्स, वेअर मिक्सचर आर मेड बाय मोर दॅन वन काइंड ऑफ पार्टिकल्स. क्लिअर आहे. सो यानंतर यामध्ये जे क्लासिफिकेशन झालेलं आहे एकदम सिंपल पॉईंट आहे. त्यामध्ये जे क्लासिफिकेशन झालेलं आहे, प्युअर सबस्टन्सला 2 काइंडमध्ये क्लासिफाय केलं आहे. कुठला पहिला आहे एलिमेंट. आता या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे हे सांगतो. सेकंड आहे कंपाऊंड. ओके, एकदम सिंपल टाईपचं क्लासिफिकेशन आहे याचं. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम असतो ज्यावेळेस त्यांनी राईट करतात, कधी बोर्ड एक्झाममध्ये लिहिण्याचा योग येतो आपल्याला, त्यावेळेस नेमकं मला शब्द कुठला लिहायचा आहे, सबस्टन्स लिहायचा आहे, एलिमेंट लिहायचा आहे, मॉलिक्यूल लिहायचा आहे, हा प्रश्न त्यांच्यासमोर पडतो की द सबस्टन्सेस म्हणायचे की द एलिमेंट म्हणायचे की द कंपाऊंड म्हणायचे की द मॉलिक्यूल म्हणायचे. हा जो प्रश्न पडतो तुम्ही कधीही ऑब्झर्व करा, तुम्हाला हा प्रश्न पडणारच आहे. या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला इथं व्यवस्थित मिळेल. एकदम डिटेलमध्ये सांगेन मी तुम्हाला की एलिमेंट कधी वापरायचं आहे, तुम्हाला ॲटम कधी वापरायचं आहे, मॉलिक्यूल कधी वापरायचं आहे, कंपाऊंड कधी वापरायचं आहे, प्युअर सबस्टन्स नेमकं कशामध्ये येणार आहे, मिक्सचरमध्ये नेमकं काय येणार आहे, एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. यानंतर कधीही डाऊट नसला पाहिजे या शब्दावर. इथे गोष्ट लक्षात. सो एक एक शब्द व्यवस्थित लक्ष द्या. एलिमेंटमध्ये मी असंच काढणार आहे कारण प्युअर सबस्टन्समध्ये मला हीच डायग्राम काढायची इथं. सो एलिमेंटमध्ये मी सेम काढणार आहे अशीच. ओके, सो एलिमेंट इज नथिंग बट अ प्युअर सबस्टन्स बिकॉज इट इज अ टाईप ऑफ प्युअर सबस्टन्स, राईट. सो हा मी प्युअर सबस्टन्स सारखाच काढला. पण याच्यामध्ये मी डिफरन्स काढणार आहे. कंपाऊंड इज ऑल्सो प्युअर सबस्टन्स. कंपाऊंड इज ऑल्सो प्युअर सबस्टन्स. डायग्राम सारखीच बिकॉज बोथ आर प्युअर सबस्टन्सेस. दे आर मेड बाय सेम काइंड ऑफ पार्टिकल्स. असंच म्हणतोय ना आपण, हे सारख्याच पार्टिकलनी बनलेले आहेत. इथं पण सारख्याच पार्टिकलनी बनलेला हा पूर्ण दिसतोय, इथं पण सारख्या पार्टिकलनी हा बनलेला पूर्ण दिसतोय. पण या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे, नेमका काय फरक आहे? आपण क्लासिफिकेशन तर केलं नाही. या 2 डायग्रामवरून तर असं दिसतंय की हे तिन्ही डायग्राम सारख्याच आहेत. बट काय डिफरन्स आहे तो डिफरन्स मी इथं लिहितोय. हा जो पार्टिकल आहे ज्यांनी हा बनलेला आहे तो असतो ॲटम. व्यवस्थित लक्ष ठेवा. इट इज अ ॲटम. अँड हिअर इन कंपाऊंड दिस पार्टिकल इज मॉलिक्यूल. दिस पार्टिकल इज अ मॉलिक्यूल. ओके, हा डिफरन्स लक्षात ठेवा. एलिमेंटमध्ये जो स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल असतो, सगळ्यात शेवटचा पार्टिकल, एखादा जो पार्टिकल आहे ज्याने एलिमेंट बनलेला आहे त्याच टाईपच्या पार्टिकलने जे बनलेला आहे तो असतो ॲटम. आणि कंपाऊंडमध्ये तोच पार्टिकल काय असणार आहे, मॉलिक्यूल असणार आहे. क्लिअर आहे. हा डिफरन्स लक्षात ठेवा, पहिला डिफरन्स हा. आता सेम काइंडच्या ॲटमनी जो पार्टिकल बनतो त्याला आपण एलिमेंट म्हणायचं. डेफिनेशनकडे जातोय मी. सेम काइंडच्या मॉलिक्यूलनी जो सबस्टन्स बनतो त्याला आपण, जो प्युअर सबस्टन्स बनतो त्याला आपण कंपाऊंड म्हणणार आहे. मग एलिमेंटचे डेफिनेशन करता येईल सगळ्यांना. ट्राय करा. चला विचार करा बरं, एलिमेंटचे डेफिनेशन काय असेल. ॲटम हा पार्टिकल आहे, सेम काइंडचा पार्टिकल आहे, त्यालाच आपण प्युअर सबस्टन्स म्हणलंय. सेम काइंड ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ सेम काइंड ऑफ ॲटम्स combines together to form the substance, the pure substance known as element. Getting my point? So write the definition. I am writing the definition here below it. Two or more same kind of kinds of atoms combines to form a pure substance known as element. कळालं. सारख्या टाईपचे भरपूर ॲटम एकत्र आल्यानंतर जो काही सबस्टन्स तयार होईल त्याला आपण एलिमेंट म्हणणार आहे. सो एलिमेंट इज अ प्युअर सबस्टन्स बिकॉज इट इज मेड बाय सेम काइंड ऑफ पार्टिकल्स. एकदम क्लिअर आहे. याच्यामध्ये ॲटम्स लक्षात ठेवायचं. ॲटम्स वर्ड
व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. सो कम टू द कंपाऊंड. याच्यामध्ये काय आहे, डिफरन्स काय आहे, हा मॉलिक्यूल असणार आहे. सो काय डेफिनेशन येईल, 2 or more same kind of molecules combines together to form a pure substance known as compound. To form a pure substance known as compound. मी या ठिकाणी डेफिनेशन लिहितो त्याची. Okay, so what will be the definition of compound? 2 or more same kind of काय असणार आहे, ॲटम सोडून या ठिकाणी काय असेल, मॉलिक्युल्स combines to form a pure substance known as compound. एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा नेमका काय डिफरन्स आहे हा. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतोय, सर मॉलिक्यूल जो आहे ना, मॉलिक्यूल तर ॲटमनी बनलेला आहे, मग याच्यामध्ये ॲटम आहे का, असा प्रश्न पडतो. तर त्याचं जे क्लेरिफिकेशन आहे ते मी आता तुम्हाला देतो. याच्यातला आपण आता ॲटमला डिफाईन करू, याच्यातला आपण मॉलिक्यूलला डिफाईन करू, उलट येऊया आपण. आता याच्यामध्ये एलिमेंटला जर मी काय केलं, डिवाइड करत आलोय, मी एलिमेंटला समजा असं कट केलं, मधून डिवाइड केलं 2 पार्टमध्ये. मला इकडे या साईडच्या पार्टवर फोकस करा, या साईडच्या, त्याला मी परत डिवाइड केला असं. ओके, जो पार्ट मी डिवाइड करतोय तो मी कट करून टाकतो, हा पार्ट मी इकडचा कट करून टाकतो. आता मी त्याला परत असं डिवाइड केलंय, व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी. सो असं डिवाइड केलंय, इथला पार्ट करून टाकतो कट, एवढा पार्ट शिल्लक राहिला. परत मी याला असं मधल्या साईडने असं डिवाइड करतोय, इकडला पार्ट मी कट करून टाकतो. ओके, त्यानंतर एवढा पार्ट शिल्लक राहिला, मी परत याला असं डिवाइड करतो, एवढा पार्ट शिल्लक राहिला, परत व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतर येणारा जो पार्ट आहे परत याला असं डिवाइड केलं, हा आला एकच, हा काय आहे, ॲटम आहे. आता मी याला परत डिवाइड करू शकतो का, हा एकच पार्टिकल आहे, याला मी परत डिवाइड करू शकतो का, बिलकुल नाही. त्याला म्हणतो आपण इंडिव्हिजिबल. द स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ एलिमेंट नोन ॲज ॲटम. डेफिनेशन येते लक्षात. द स्मॉलेस्ट, मी असं जसं कट केलं तसं तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. सो द स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ एलिमेंट नोन ॲज ॲटम. ओके, ही क्लॅरिफाय मॉलिक्यूलसाठी करतो मी. बघा आता याच्यामध्ये पण सेम काइंडनी मी असं डिवाइड केलं, मी असं डिवाइड केलं, मी असं डिवाइड केलं. बघा हे सगळे पार्टिकल्स मी खोडून टाकतो असं. परत या 4 मध्ये मी असं डिवाइड केलं, परत हे वरचे साईडचे गेले आणि परत हा पण गेला. म्हणजे जो शिल्लक आहे तो एकच पार्टिकल आहे आणि याला आपण मॉलिक्यूल म्हणतो याला. तर काय डेफिनेशन लिहिलो मॉलिक्यूलची, द स्मॉलेस्ट, सगळ्यात शेवटचा, सगळ्यात छोटासा, स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ कंपाऊंड नोन ॲज मॉलिक्यूल. स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल, हा आता याला मी ब्रेक करू शकतो का, बिलकुल करू शकत नाही, त्यामुळं याला आपण मॉलिक्यूल म्हणायचं. आता दुसरा एक प्रश्न आहे यामध्ये, मॉलिक्यूल जो आहे ना, बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की सर मॉलिक्यूल जो आहे, फॉर एक्झाम्पल H2O, हा तर हायड्रोजन ऑक्सिजन ॲटमनी बनलेला आहे, तर तुम्ही त्याला स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल कसं म्हणताय. इंडिव्हिजिबल, मी त्याला डिवाइड कसं करू शकत नाही. मी तर आता H2O जर डिवाइड केलं तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळणार आहे, तुम्ही त्याला स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल कसं म्हणताय, हा एक डाऊट असतो, भरपूर स्टुडंट्स विचारतात मला. तर त्यामध्ये तुम्हाला मी आन्सर म्हणून एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही NaCl मीठ पाहिले घरचं, एक मोठा खडा आहे मिठाचा, त्याला ब्रेक करा, मधल्या साईडनी ब्रेक करा, दुसरा एक खडा मिळेल. मी इथं दाखवतो तुम्हाला, एक मिठाचा खडा आहे तुमच्याकडे एवढा, तुम्ही त्याला मधल्या साईडनी ब्रेक केलात, तुम्हाला या साईडचं गायब झालेलं दिसेल. एक साईड कन्सिडर करा, परत त्याला ब्रेक करा, परत वरच्या साईड गायब करा. मी आता जसं केलं ना, परत त्याला ब्रेक करा. असं एकदम स्मॉलेस्ट पार्टिकल काढा, जे की आपल्या घरी रोज छोटं मीठ वापरतो आपण, जे काही खाण्यासाठी वापरतो आपण, त्या मिठाचा जो पार्टिकल आहे त्याची पण चव बघा. तो मोठा आहे, तो तोंडात टाकून बघा, खारट लागेल. तो सगळ्यात स्मॉलेस्ट घ्या,
त्याची चव बघा, तो काय कसा लागेल तुम्हाला, खारटच लागेल ना. का त्याच्यामधला आता बघा मी काय म्हणतोय, मी NaCl ला ब्रेक केलाय, हा NaCl आहे ना. NaCl ला ब्रेक केलंय म्हणजे काय, या साईडला सोडियम आणि या साईडला क्लोरीन राहतं का? बिलकुल राहत नाही. त्याच्यातला प्रत्येक कण, त्याच्यातला प्रत्येक पार्टिकल हा NaCl चाच असतो. लक्षात ठेवा. आली या गोष्ट लक्षात. कितीही छोटा पार्टिकल काढलात आणि तुम्ही तोंडात टाकून बघितलं तर ते खारटच लागणार आहे. तो NaCl चाच पार्टिकल असेल, त्याला डायरेक्ट डिवाइड करता येत नाही. ओके. स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल त्याचा कुठला असेल, मॉलिक्यूल. हा मॉलिक्यूल दिसतोय तुम्हाला, Na आणि Cl नी बनलेला, 2 ॲटमनी बनलेला मॉलिक्यूलच आहे. तो स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल मॉलिक्यूलला डायरेक्ट ब्रेक करता येत नाही. मॉलिक्यूलला इंडिव्हिजिबल असतो तो मॉलिक्यूल, वेदर इट मे बी मेड बाय 2 or more काइंड ऑफ ॲटम्स. म्हणजे H2O मध्ये 3 ॲटमनी बनलेला आहे, 2 हायड्रोजनच्या आणि 1 ऑक्सिजनच्या. पण तो जो बनलेला आहे तो एक असा पार्टिकल बनलाय जो की इंडिव्हिजिबल आहे. इथे या गोष्ट लक्षात, तो इंडिव्हिजिबल पार्टिकल बनलेला आहे. त्यामुळं मॉलिक्यूल हा ऑलवेज इंडिव्हिजिबल असतो, लक्षात ठेवा. मग तो सेम काइंडच्या पार्टिकलनी बनलेला असेल, ॲटमनी बनलेला असेल किंवा डिफरंट, त्याचा काही प्रश्न नसणार आहे. पण प्युअर सबस्टन्समध्ये ज्यावेळेस आपण डिफाईन करतो मॉलिक्यूलला, त्यावेळेस इट इज अ स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ कंपाऊंड असं म्हणतो. क्लिअर आहेत सगळ्या डेफिनेशन. ॲटम बघा, मी तुम्हाला 4 डेफिनेशन सांगितल्या या ठिकाणी. ॲटम, मॉलिक्यूल, एलिमेंट अँड कंपाऊंड. क्लिअर आहेत सगळ्या. बघा मी एक वेळेस परत रिवाइज करून दाखवतो. प्युअर सबस्टन्समध्ये आपण एक साईडला एलिमेंट, एक साईडला कंपाऊंड डिफाईन केलंय. एलिमेंटमध्ये आपण स्मॉलेस्ट पार्ट काढला त्याला आपण ॲटम म्हणलं. द स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ एलिमेंट नोन ॲज ॲटम. परत ॲटमला डिफाईन करा, 2 or more सेम काइंड ऑफ ॲटम्स टू फॉर्म एलिमेंट. वरच्या साईडने खालच्या साईडला चाललोय, खालच्या साईडने वरच्या साईडला यायलोय, है ना. सो एलिमेंटवरून ॲटमची डेफिनेशन काढतोय, एलिमेंटवरून ॲटमची डेफिनेशन काढतोय आणि ॲटमच्या डेफिनेशनवरून एलिमेंटकडे जातोय. येते या गोष्ट लक्षात. त्यानंतर कंपाऊंड सांगतोय, कंपाऊंडवरून मॉलिक्यूलची डेफिनेशन काढतोय. मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने लक्षात ठेवा, बिलकुल विसरणार नाही. मॉलिक्यूल्सची डेफिनेशन काढतोय कशावरून, कंपाऊंड. द स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ कंपाऊंड known as molecule, and number of molecules combines together, number of same kind of molecules combines together to form compound. सेम इथेही तेच, तिथेही तेच. एकदम क्लिअर आहे. सो ॲटम, मॉलिक्यूल, एलिमेंट, कंपाऊंड या डेफिनेशन आपण इथं क्लिअर केलेले आहेत. ओके, सगळ्यांनी नोट केल्यात. त्यानंतर यामधला जो इम्पॉर्टंट नेक्स्ट पार्ट आहे तो आहे मिक्सचर. या पार्टिकल, या पॉईंटमधला जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आहे मिक्सचर. मिक्सचर. ओके, यामध्ये 2 काइंड आहेत. होमोजिनियस मिक्सचर, नेक्स्ट आहे हेटेरोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर, हेट्रोजिनियस मिक्सचर. आता नेमकं होमोजिनियस काय असणार आहे, हेट्रोजिनियस काय असणार आहे, हे मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून देतो. ठीक आहे. सो इथं मी तुमच्यासमोर एक डायग्राम काढतो जे आपल्या रेग्युलर लाईफमध्ये आपण यूज करतो. एक काढली, त्यानंतर दुसरा पण एक काढतो. याला आपण बीकर म्हणतो. केमिस्ट्रीमध्ये याला बीकर्स असं म्हणतात. ओके, या 2 बीकर्स काढल्यात तुमच्यासमोर मी. यानंतर यामध्ये घेतो मी वॉटर. इथं पण फिल केलं मी वॉटरनी. ओके, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. दोघांमध्ये पण मी काय डिफरन्स आहे हा सांगणार आहे. मी काय केलं, यामध्ये शुगर मिक्स केलं, शुगर यामध्ये ॲड केलं, वॉटरमध्ये स्टर केलं त्याला. त्यानंतर यामध्ये मी काय मिक्स केलंय, सँड, सँड पार्टिकल्स, सँड पार्टिकल्स, वाळू म्हणतो त्याला आपण, है ना. सो ही मी यामध्ये मिक्स केलंय. ओके, दोघांना पण शेक केलंय, स्टर केलंय, थोडा वेळ दोघांना पण स्टर केलंय. ओके, थोडंसं फील करा, तुम्हाला लक्षात येईल हा पॉईंट. इथं काय दिसतंय की बराच वेळ स्टर केल्यानंतर बराच वेळ, थोड्या वेळाने काय झालंय की या साईडला, या ठिकाणी थोड्या वेळानंतर ज्यावेळेस आपण त्याला एकदम शांत ठेवू त्यावेळेस थोड्या वेळाने काय दिसतंय
की या साईडला एक लेअर तयार झालेली दिसते इथपर्यंत. जेवढे काही सँड पार्टिकल्स आहेत पूर्ण सँड पार्टिकल्स इथं येऊन बसलेले दिसतील असे. बट शुगर पार्टिकल्स बिलकुल दिसणार आहेत जसं ओरिजिनल होतं, जसं तुम्हाला वॉटर, तुमच्याकडे वॉटर होतं ॲज इट इज त्याच पद्धतीनं दिसणार आहे. बिलकुल एकच लेअर दिसणार आहे. पण याच्यामध्ये अशा तुम्हाला 2 लेअर दिसतील. इथल्या साईडला ही सॉलिड सँड पार्टिकल्सची लेअर असेल आणि वरच्या साईडला जी असेल हे प्युअर वॉटर असेल वरच्या साईडला, आहे ना. अशा 2 लेअर दिसत आहेत. यामधूनच आपण होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस मिक्सचरला क्लासिफाय करू शकतो लिक्विडच्या स्टेपमध्ये. सो होमोजिनियस मिक्सचर कसं असणार आहे, जे इक्वली डिस्ट्रीब्युटेड असणार आहे थ्रू आउट द सोल्युशन. कंप्लीट वॉटरमध्ये शुगर, पूर्ण वॉटरमध्ये छोटा छोटा एक शुगरचा पार्टिकल हा डिस्ट्रीब्युटेड असणार आहे, कंप्लीट डिस्ट्रीब्यूट झालेला आहे की नाही. कुठंही एक पार्टिकल शिल्लक नसणार आहे शुगरचा. कम्प्लिटली डिझॉल्व्ड म्हणतो त्याला आपण. पूर्ण शुगर त्यामध्ये डिझॉल्व्ड झाली असेल. बट इथं बघा तुम्ही यामध्ये जर चेक केलात तर या ठिकाणी काय होती आहे, शुगर जे सँड पार्टिकल्स आहेत ते सगळे खाली सेटल डाऊन होतात. त्यामध्ये डिझॉल्व्ह होतात का? बिलकुल होत नाहीत. हे सगळे सँड पार्टिकल्स असे तळाशी येऊन इथं बसलेले असतील आणि यामध्ये ते 2 लेअर तयार करतायत, 2 फेज तयार करतायत. फेज म्हणतोय मी त्याला, फेज यानी लेअर. हा एक फेज आहे, हा एक फेज आहे. असे 2 फेज तयार करत असतील आणि अनइक्वली डिस्ट्रीब्यूट होत असतील, डिस्ट्रीब्यूट होत नसतील, त्यावेळेस आपण त्या मिक्सचरला काय म्हणणार आहे, हेट्रोजिनियस मिक्सचर. आणि जे मिक्सचर इक्वली डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द सोल्युशन होणार आहे, इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे आणि बिलकुल असे 2 फेज तयार करणार नाही, अशा सोल्युशनला आपण होमोजिनियस मिक्सचर, असं जे मिक्सचर तयार होतं त्याला आपण होमोजिनियस मिक्सचर म्हणतो. लिक्विडमध्ये फरक लक्षात येतोय का? तुम्ही कुठलेही घ्या. यानंतर आणखी एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचे असतील तर यामध्ये जे आपण सांगणार आहे त्यामध्ये NaCl टाका, तुम्ही मीठ टाका पाण्यामध्ये, डिझॉल्व करा, बिलकुल कळणार नाही, बिलकुल कळणार नाही. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं असेल तर कोणाच्या लग्नामध्ये आपण काय करतो, नवरदेवाला मिठाचं पाणी पाजवतो. आठवते का ती गोष्ट? बघा कधी केली असेल तुम्ही, एन्जॉय म्हणून आहे. तर त्यांना कळत पण नाही की त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे की नाही. किंवा तुम्ही काय करा, तुमच्या समोर जर तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर 3 ग्लास ठेवा. 3 ग्लास घरी करू शकतो आपण, काचेचे 3 ग्लास ठेवा. त्या 3 ग्लासामध्ये पहिल्या ग्लासमध्ये मी इथं दाखवतो त्या पद्धतीनं करा तुम्ही. पहिल्या ग्लासमध्ये अशी 3 ग्लास घेतले आपण. पहिल्या ग्लासमध्ये वॉटर घ्या भरून, दुसऱ्यामध्ये पण घ्या, तिसऱ्यामध्ये पण घ्या. ठीक आहे. याच्यामध्ये 2 ग्राम साखर टाका, 2 ग्राम शुगर. यामध्ये 5 ग्राम शुगर टाका, यामध्ये टाका. तिन्ही वॉटरचे ग्लास तुमच्या समोर ठेवा आणि कोणाला तरी येऊ द्या आणि एक्सचेंज करू द्या. आता मीच तुमच्या समोर ठेवले 3 आणि मी एक्सचेंज करतोय असं असं, तुम्हाला बिलकुल कळणार नाही. आणि त्यानंतर तुम्हाला विचारलं की यामध्ये आता मी एक्सचेंज करतोय, समजा याला फिरवलो मी, ह्याला फिरवलो, हा इकडं एक्सचेंज करून टाकलं, सगळ्यांना मिक्स करून टाकलं एकमेकामध्ये, है ना, मर्ज करून टाकलं. त्यानंतर मी तुम्हाला विचारतोय की यामधला 2 ग्राम साखरवाला ग्लास कुठला आहे, यामधला 2 ग्राम साखरवाला ग्लास कुठला आहे, तुम्हाला सांगता येईल का? करा बरं विचार. बिलकुल सांगता येणार नाही. 5 ग्राम साखरवाला कुठला आहे, बिलकुल सांगता येणार. किंवा ज्यामध्ये साखरच नाही तो ग्लास सांगा, बिलकुल सांगता येणार नाही. तुम्ही म्हणाल सर सांगता येईल कसं, पिऊन दाखवावं लागेल, है ना. सो पिऊन जर दाखवलं त्यामध्ये साखर नाही, थोडंसं गोड लागते, 2 ग्राम असेल, थोडंसं जास्त गोड लागते, 5 ग्राम असेल, पिल्यानंतर कळणार आहे. पण बघताच तुम्हाला कळेल का? बिलकुल कळणार नाही. असं जे मिक्सचर तयार होतं, असं जे मिक्सचर तयार होतं त्याला आपण होमोजिनियस मिक्सचर म्हणतो. एकदम सिंपल आहे ना, की हे आपण स्वतः करून आपण ओळखू शकतो की असा लेअर तयार होणार आहे, त्यामध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे साखर, बिलकुल कळणार नाही, एकदम लेअर एकच लेअरमध्ये असणार आहे, त्याला आपण होमोजिनियस मिक्सचर म्हणतो. हेट्रोजिनियस मिक्सचरमध्ये तुम्ही कुठलेही सँड पार्टिकल घ्या जे की डिझॉल्व्ह होणार नाहीत. हा करू शकतो ना प्रयोग आपण, जे की कम्प्लिटली डिझॉल्व्ह होत नाहीत, किंवा दुसरे कुठलेही सॉलिड सबस्टन्स असतील जे की वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही, त्यामध्ये 2 वेगवेगळ्या लेअर तयार होतात, कितीही डिझॉल्व्ह केलं तर होणारच नाही. असे लेअर आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपण त्यांना म्हणतो हेट्रोजिनियस मिक्सचर. हेट्रोजिनियस मिक्सचर. आता हे सर तुम्ही म्हणलं की हे सॉलिड आणि तुम्ही लिक्विडमध्ये टाकताय, हे पण सॉलिड आहे, लिक्विडमध्ये टाकताय, याच्यामध्येच सांगता येतं का होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस? सॉलिडमध्ये सांगता येणार नाही का? किंवा लिक्विडमध्ये सांगता येणार नाही का? आहे की नाही? सोल्युशनमध्ये सांगता येणार नाही का? किंवा गॅसमध्ये पण करता येतं असं? तर त्याचा आन्सर असा आहे की तुम्ही जर लिक्विडमध्ये जर सांगायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, यामध्ये वॉटर प्लस अल्कोहोल टाका बरं. कधी अल्कोहोल टाकलेली आहे ना, तुम्ही म्हणाल की अल्कोहोल सर हा खराब कंपाऊंड आहे, तो आम्हाला सांगायचा नाही. बिलकुल नाही, तो केमिस्ट्रीचा एक पार्ट आहे, तुमचा एक टॉपिक आहे 12th मधला.
ओके, त्यामुळं आपण दुसऱ्या वेळी विचार नाही करायचा. अल्कोहोल तुम्ही वॉटरमध्ये जर टाकलात, ज्यावेळेस लॅबोरेटरीमध्ये गेलात तुम्हाला इथेनॉल भेटतं, ते तुम्ही वॉटरमध्ये टाकलात, त्यावेळेस तुम्हाला काय भेटतं, कंप्लीट अल्कोहोल हा डिझॉल्व्ह झालेला दिसतो. त्यामध्ये कंप्लीट अल्कोहोल त्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जातो. जसा आहे, जसा वॉटरचा लेअर आहे तसाच आपल्याला दिसतो तो. तुम्ही बघा, तुम्ही अल्कोहोलचं सोल्युशन घ्या, साईडला वॉटरचं घ्या, दोघांमध्ये फरकच कळणार नाही, आहे की नाही. सो बिलकुल कम्प्लिटली डिझॉल्व्ह असणार आहे, डिस्ट्रीब्युटेड असणार आहे इक्वली. त्यामुळे आपण त्याला कुठलं सोल्युशन म्हणायचं, तो होमोजिनियस मिक्सचरमध्ये येणार आहे. सेम थिंग इकडे या हेट्रोजिनियसमध्ये. लिक्विडचं एक्झाम्पल आपण काय करू शकतो, वॉटर प्लस ऑइल, पाण्यामध्ये तेल टाका वरून वरच्या साईडला पाण्यामध्ये. समजा हे लिक्विड घेतलंय तुम्ही, कंप्लीट वॉटर घेतलंय आणि त्यामध्ये ऑइल टाकलंय, तर तुम्हाला काय भेटेल, अशा 2 लेअर भेटतील, 2 फेज भेटतील. वरच्या साईडला ऑइलचा फेज असेल, या साईडला वॉटरचा फेज असेल. तर असं जे मिक्सचर असतं त्यांना म्हणायचं हेट्रोजिनियस मिक्सचर. जे 2 वेगवेगळे लेअर तयार करतं, ते 2 वेगवेगळे फेज तयार करतं, त्यांना आपण काय म्हणतो, हेट्रोजिनियस मिक्सचर. आणि जे एकच फेजमध्ये इक्वली डिस्ट्रीब्युटेड असणार आहे त्याला म्हणतो आपण होमोजिनियस मिक्सचर. इथे या गोष्ट लक्षात. आता आणखी एक मेथड सांगतो. सर ओळखायचं कसं हे कळालंय, ओळखायचं कसं, 100% डिझॉल्व्ड असेल, इक्वली डिस्ट्रीब्युटेड असेल, होमोजिनियस म्हणायचं. ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेअर थोड्या वेळानंतर तुम्ही म्हणाल की स्टर केलो आपण, सिल्ट पार्टिकल्स, जे काही आपण सिल्ट पार्टिकल टाकलं वॉटरमध्ये, डिझॉल्व्ह केलं, बराच वेळ तसेच राहतात, पण थोडा वेळ ठेवा बरं, गढूळ पाणी असतं. थोडा वेळ ठेवल्यानंतर काय होतं, थोड्या वेळाने सेटल डाऊन होतं खालच्या साईडला आणि 2 लेअर तयार करतं. एकदम वरच्या साईडला प्युअर वॉटर भेटतं. त्यामुळे ते कुठल्या मिक्सचरमध्ये येईल, हेट्रोजिनियस. होमोजिनियस मिक्सचर असं असतं, इक्वली डिस्ट्रीब्युटेड, कितीही दिवस ठेवा तुम्ही त्याला, इक्वली डिस्ट्रीब्युटेड असणार आहे. इथे या गोष्ट लक्षात, त्याला आपण होमोजिनियस. आणखी दुसरी मेथड काय आहे ज्यांनी आपण होमोजिनियस मिक्सचर आहे की हेट्रोजिनियस मिक्सचर आहे हे ओळखू शकतो. तर ती एक बेस्ट मेथड मी तुम्हाला सांगतो. काय करायचं, ज्या वेळेस हेट्रोजिनियस मिक्सचर आपण कसं ओळखेल, ज्या मिक्सचरमध्ये आपण फिजिकल मेथडनी सेपरेशन करू शकतो त्यांना म्हणायचं हेट्रोजिनियस मिक्सचर. फिजिकल मेथड आता कुठल्या कुठल्या आहेत, फिजिकल मेथड हँड पिकिंग, हाताने वेचून बाजूला काढणे, हँड पिकिंग म्हणतो त्याला आपण. त्यानंतर शेतकरी वगैरे ते असं उधळतात बघा, ती एक मेथड आहे. त्यानंतर फिल्टर करणे, फिल्टर करून काढतात. आता तुम्ही म्हणाल सर मी सँड आणि याचं, आता हे 2 मला फिल्टर करून काढायचं वेगवेगळे, एकमेकांपासून यांना वेगळं करता येतं. सँड आणि वॉटरचं सोल्युशन घ्या, त्याला फिल्टर करा, वरच्या साईडला सँड राहील, खालच्या साईडला वॉटर येईल. आपण काय म्हणतो त्याला हेट्रोजिनियस. जे की फिजिकल मेथडनी सेपरेट करता येतं असं मिक्सचर काय म्हणायचं, हेट्रोजिनियस म्हणायचं. जे की फिजिकल मेथडनी वेगळं करता येत नाही असं मिक्सचर तुम्ही होमोजिनियस म्हणायचं. बघा तुम्ही कधी फिल्टर करा, फिल्टर करून घ्या तुम्ही. ज्यावेळेस शुगर आणि वॉटर मिक्स करतो त्यावेळेस त्याला फिल्टर करून घ्या, तुम्हाला खाली तेच वॉटर मिळेल. वरच्या साईडला शुगर भेटणार आहे का, बिलकुल भेटणार नाही. किंवा साल्ट वगैरे भेटणार आहे, बिलकुल भेटणार नाही. तर असं मिक्सचर जे की फिल्टर केल्यानंतर पण सारखंच असतं, त्याची प्रॉपर्टी चेंज करत नाही, ते कुठलं असणार आहे, होमोजिनियस. आणि ज्यांना आपण फिजिकली सेपरेट करू शकतो बाय, आता याला तुम्ही म्हणाल सर ऑइल आणि वॉटरला मग कसं वेगळं करता येईल. तुम्ही याला थोडंसं खालच्या साईडनी काढून घ्या, एक होल करून खालच्या साईडनी वॉटरचा कंप्लीट लेअर काढून घेता येतं, वर ऑइल राहतं शिल्लक. सो फिजिकल मेथडनी आपल्याला याला सेपरेट करता येतं. त्यामुळं असे मिक्सचर काय झाले, हेट्रोजिनियस. क्लिअर आहे. आता सॉलिड मधलं एक एक्झाम्पल सांगतो आणि हा पॉईंट स्टॉप करूया आपण इथं. ओके, सॉलिडमध्ये तुम्ही जर घरी ऑब्झर्व केला असेल, रेग्युलर लाईफ मधले एक्झाम्पल सांगतो, त्यामुळे काय होतं की रिअलाइज होतं, हां हे होमोजिनियस आहे, हां हेट्रोजिनियस आहे ना. तुम्ही डेली लाईफमध्ये बघा, स्टेनलेस स्टील कसं दिसतंय, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड दिसतंय की काही वेगळे पार्टिकल एकीकडे आहेत, काही वेगळे पार्टिकल एकीकडे आहेत. ते सॉलिडमधलं होमोजिनियस मिक्सचर ओळखण्याचं एक एक्झाम्पल आहे. सगळे रिअलाइज करा, तुमच्या घरी स्टील असेल तर त्याला पहा, इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहेत. असं वाटत नाही की हे वेगवेगळ्या पदार्थांनी बनलेलं आहे, हा एकाच पार्टिकलनी बनलेला कंपोनंट आहे असं वाटतं तुम्हाला. ही जे वाटणं आहे ना त्यालाच आपण, जसं की आपल्याला वॉटर आणि अल्कोहोलचं सोल्युशन अरे एकच सोल्युशन आहे असं वाटतं, ते होमोजिनियस असणार आहे. स्टेनलेस स्टील सेम दिसतं, पण त्याच्यामध्ये काय असतं, स्टेनलेस स्टीलमध्ये आयर्न असतं, कार्बन असतं, निकेल असतं. स्टेनलेस स्टीलमध्ये 3 कंपोनंटनी बनून बनलेलं जे आहे त्याला आपण मिक्सचर म्हणतोय. कार्बन, निकेल किंवा आयर्न यांनी जे बनले ते मिक्सचर असेल आणि ते कसं असेल, होमोजिनियस असेल.
कळालं. सॉलिड सॉलिड मधलं हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे. तुम्ही स्टेनलेस स्टील पाहू शकता. त्यानंतर ब्रास एक आहे. ब्रास मे बी तुम्ही ऑब्झर्व केला असेल किंवा नसेल, पण झिंक आणि कॉपर या दोघांचं मिक्सचर आपण सारखंच वाटतं, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड वाटतं. झिंक आणि कॉपर असतो त्यामध्ये, ब्रास. सो सेकंड एक्झाम्पल विच इज सॉलिड सॉलिड इन स्टेट ऑफ होमोजिनियस मिक्सचर. तर हे दोन लक्षात ठेवा. कुठलं ब्रास, ज्यामध्ये की झिंक आणि कॉपर असतो, आणि दुसरा आहे स्टेनलेस स्टील, ज्यामध्ये की कार्बन आणि आयर्न असतो, निकेल पण असतो त्यामध्ये. ओके, स्टेनलेस स्टील हे सॉलिड सॉलिडचे होमोजिनियस एक्झाम्पल झाले, होमोजिनियस मिक्सचरचे एक्झाम्पल झाले. हेट्रोजिनियसचे तर तुम्ही भरपूर पाहू शकता सॉलिड सॉलिडमध्ये असलेले. कुठलेही मिक्स करा तुम्ही. समजा शुगर आणि साल्ट मिक्स केला आपण, घरी मिळतं, घरी तुम्ही प्रयोग करा. साखर आणि मीठ एकमेकांमध्ये मिक्स करा, हेट्रोजिनियस मिक्सचर झालं. तुम्ही म्हणाल सर एकच लेअर. आता आम्ही एका ग्लासमध्ये काय केलं, एका ग्लासमध्ये इथपर्यंत शुगर घेतली, नंतर साल्ट घेतलं, शुगर आणि साल्ट घेतलं, एकमेकांमध्ये मिक्स केलं. तुम्ही म्हणाल की सर हे तर आता एकच लेअर तयार केलं ना, एकच लेअर तयार केलं, आता याला मी सेपरेट पण करता येणार नाही है ना. पण याला फिजिकल मेथडनी सेपरेट करता येतं. काय करा, छोटीशी चाळणी घ्या, घरी चाळणी असते, त्याच्यावर टाका, तुम्ही शेक करा त्याला, खालच्या साईडला मीठ येईल, वरच्या साईडला शुगर असेल. फिजिकल मेथडनी सेपरेट केलात तुम्ही. येते गोष्ट लक्षात. त्यामुळे ते पण कुठलं असणार आहे, हेट्रोजिनियस मिक्सचर असणार आहे. किंवा असे तुम्ही बघा, कॅडबरी जर्म्स सगळ्यांनी बघितले असतील. कॅडबरी जर्म्स त्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे असतात. आपण हँड पिकिंगनी त्यांना वेगळं करू शकतो, वेगवेगळ्या कलरचं वेगळं. सो फिजिकल मेथडनी ज्या मिक्सचरला आपण वेगळं करू शकतो, जसं की पोह्यामधले शेंगदाणे वेचून वेगळे काढणे, चिवड्यामधले शेंगदाणे वेगळे काढणे, हँड पिकिंगची मेथड आहे. सो ते कुठलं असतील, हेट्रोजिनियस मिक्सचर असतील. सगळे एकदम डेली लाईफमधले एक्झाम्पल सांगतोय मी, जेणेकरून 100% हे 2 पॉईंट तुम्हाला कधीही क्लासिफाय करता यावं. ओके, सो दिस इज इन्फॉर्मेशन अबाउट होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस मिक्सचर. आता यामध्ये थोडंसं डेफिनेशन लिहून देतो मी दोघांच्या पण, आणि एक्झाम्पल्स जी की तुम्हाला एक्झाममध्ये खूप कामाला येतील ते एक्झाम्पल्स सांगू. ओके, सो होमोजिनियस मिक्सचर, the mixture which is made by uniformly distribution of, एकदम सिंपल लँग्वेज मध्ये देतोय, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूशन ऑफ सोल्यूट, वन कंपोनेंट सोल्यूट particles into the solvent. ओके, हे एक झाली. त्यानंतर आणखी कसं म्हणू शकतो याला आपण, द इक्वल डिस्ट्रीब्यूशन ऑफ वन कंपोनेंट टू द अदर